राम राम शेतकरी मित्रांनो, कांदा भावाचा प्रश्न हा सध्या पेटलेला आहे. मित्रांनो, आज ठिकठिकाणी कांदा प्रश्नी आंदोलने ही झालेली आहेत. त्याबाबत सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आज नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट लासलगाव येथे आंदोलन झालेलं आहे. तसेच आज संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन हे करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. सध्या राज्यात कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे, ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. कांद्याला योग्य हमी भाव मिळावा, राज्य सरकारने तातडीने कांद्याला किमान 2 ते 3 हजार रुपये हमी भाव द्यावा, तसेच प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान द्यावे. यासह शेतकऱ्यांच्या न्यायिक मागण्या व हक्कासाठी आज सोमवारी दिनांक 28 मे रोजी लासलगाव बाजार समितीत शेतकरी एल्गार आंदोलन करण्यात आलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, खासदार भास्कर भगरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झालेलं आहे. या आंदोलनापूर्वी आमदार रोहित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला गंभीर इशारा दिला. लासलगाव बाजार समितीत आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वी आमदार रोहित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की आज जो शेतकऱ्यावर अन्याय होत आहे, तो अन्याय कमी झाला पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे. आज शेतकऱ्यांनी स्वतः कष्टाने पिकवलेला कांदा आहे, त्याला कुठेतरी 3 ते 4 रुपये, 5 रुपये, काही शेतकऱ्याला तर 1 रुपया अशा पद्धतीने भाव मिळत असेल आणि उत्पादनाचा खर्च कमीत कमी 20 रुपये किलोपेक्षा जास्त आहे. असे असताना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही 12.5 रुपयांनी कांदा खरेदी करू आणि तो सुद्धा 2 लाख टन. म्हणजे रब्बीचा कांदा जर आपण पाहिला तर 70 लाख टन कांदा बनतो आणि हे 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेड करून घेणार, तर घेणार तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन तो कांदा विकणार, असे रोहित पवारांनी म्हटले. तसेच उद्या जाऊन जे रेट वाढणार आहेत ते सुद्धा रेट आमच्या शेतकऱ्यांना वाढणार नाहीत. त्यामुळे इथे आज शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहोत आणि त्यांच्यासोबत चर्चा करून पुढे काय करायचे याचा निर्णय घेणार आहोत. मात्र आज अतिशय वाईट परिस्थिती आहे. लासलगाव जे महाराष्ट्रातील ठराविक जे मोठे मार्केट कमिटी आहेत त्यातील एक आहे. त्यामुळे इथे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आपला कांदा घेऊन येत असतो. त्यामुळे इथे शेतकरी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधून पुढे काय करायचे हे आम्ही ठरवणार आहोत. मात्र सरकारने एका आठवड्यात कोणताही निर्णय घेतला नाही तर नाशिकहून दिल्लीला जाणारा रस्ता बंद करण्यात येईल. परंतु शेतकऱ्यांनी आजच रास्ता रोको करण्यास सांगितला तर चांदवड येथून हा रास्ता रोको करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तर इकडे कांद्याचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उबाटा आमदार अंबादास दानवे यांनी सोमवारी संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील समृद्धी कृषी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन हे पुकारलं आहे. राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत महामार्गावर टायर जाळला, त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनस्थळी पोहोचून दानवे यांना ताब्यात घेतले आहे. आंदोलनाबाबत भूमिका मांडताना आमदार अंबादास दानवे म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत. सरकार 12 रुपये 35 पैसे अनुदान देणार असल्याचे सांगत आहे, परंतु हे काही खरे नाही. तर शेतकऱ्यांना 1 रुपया नाही तर केवळ 50 पैसे क्विंटल मागे दर मिळत आहे, असेही त्यांनी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, सरकार 12 रुपये 35 पैसे किलो कांदा खरेदी हा करणार आहे. आमदार दानवे यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यासाठी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होईल असे कारण पोलिसांकडून देण्यात आले होते. परंतु दानवे यांनी शेतकरी आणि शिवसेना कार्यकर्त्यासह गळ्यात कांद्याचा माळा घालून वैजापूर जवळच्या समृद्धी महामार्गावर प्रवेश केला. या आंदोलनासाठी पोलिसांच्या परवानगीची गरज नसल्याचे दानवे म्हणाले. आमदार दानवे यांनी टायर जाळून फडणवीस, शिंदे
आणि पवार सरकारचा निषेध असो अशा घोषणा दिल्या. तसेच सरकारने कांद्याला 2,000 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांची बळाचा वापर करून दानवे यांना ताब्यात घेतले. त्यानंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की आता ठिकठिकाणी आंदोलनाचा भडका हा उडताना दिसत आहे, कारण कांद्याला अगदी कवडीमोल दर सध्या मिळत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.